आज आपण चिकन टिक्का मसाला बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि ह्याचा सुगंध तर सगळ्या घरभर पसरलेला आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल। एकदम छान अशी आपली चिकन टिक्का मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे। तर चला मग आता आपण सुरुवात करूया बनवायला। इथे मी 400 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, ते आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि ह्याचे मोठे कापच आपण ठेवणार आहोत, जास्त बारीक करायचं नाही आहे। तर आता आपण ह्यामध्ये मसाले घालून घेऊया। पाव चमचा काळी मिरी पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला आणि अर्धा चमचा चिकन मसाला घालून घेऊया। 1 चमचा आपल्याला कलरसाठी काश्मीरी लाल मिरच आणि अर्धा चमचा तिखट मिरची घालणार आहोत। चवीनुसार मीठ, कसुरी मेथी आपण 1 चमचा घालूया आणि अर्ध्या लिंबूचा रस आपण ह्यामध्ये घालून घेऊया। 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धी वाटी आपण फेटलेलं दही घालून घेऊया। हे आपण सगळं एकत्र करून घेऊया। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे अर्ध्या ते 1 तासासाठी आपण हे मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। मी इथं 1 तास ठेवलेलं आहे। तर आता आपण हे करायला घेऊया। तर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं चिकन घालून घेऊया। आता आपण गॅस कमी करून हे चिकन 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये परतवून घेऊया। आपण ह्यामध्ये दही घातलेलं आहे, त्यामुळे आपण गॅस कमीच करायचा, नाहीतर फास्ट गॅसवर हे दही फाटलं जातं। त्यामुळे कमी गॅसवरच आपण हे 1 ते 2 मिनिटं तेलामध्ये परतवून घेऊया। आता हे मी 1 ते 2 मिनिटासाठी परतवून घेतलेलं आहे। तर आपण हे एकसारखं करून मीडियम गॅसवर आपण ठेवून देऊया। एकदम कमी गॅसवर ठेवलं तर ह्याला जास्त पाणी सुटतं, त्यासाठी आपण सुरुवातीला मीडियम गॅसवर ठेवणार आहोत। हे आता मी 4 ते 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा हलवून घेते। आता ह्याला बरंच पाणी सुटलेलं आहे आणि आपलं चिकन पण अजून शिजायचं बाकी आहे, त्यामुळे आपण मीडियम गॅसच ठेवायचा। आता आपलं चिकन तयार झालेलं आहे। ह्याच्यात अजून थोडंसं पाणी आहे, तर आपण हे 1 ते 2 मिनिटं आणखीन फास्ट गॅसवर परतवून घेऊया। आणि आता ह्याला आपण स्मोकी फ्लेवर येण्यासाठी ह्यामध्ये 1 वाटी ठेवून त्यामध्ये कोळसा घालून आपण कोळशावर 2 ते 3 थेंब तुपाचे घालून घेऊया आणि वरून ताट झाकून ठेवूया। आता आपण ह्याची ग्रेव्ही करायला घेऊया। तर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये 1 तेजपत्ता, 2 हिरवी वेलची, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 चमचा जिरे घालून घेऊया। ते थोडे भाजले की आपण त्यामध्ये 2 कांदे बारीक कट केलेले घालून घेऊया आणि हे आपल्याला लालसर होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहे। आता आपला कांदा भाजून झालेला आहे, तर आता ह्यामध्ये आपण टॅमॅटोची प्युरी घालून घेऊया। इथं मी 3 मीडियम साईजचे टॅमॅटो घातलेले आहेत। आता ह्यामध्येच आपल्याला मसाले घालायचे आहेत। आता ह्यामध्ये आपण 1 चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, कसुरी मेथी अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण मीठ सुरुवातीला पण वापरलेलं, त्यामुळे आपण मसाल्यापुरतंच इथं मीठ वापरणार आहोत आणि सगळे मसाले पण आपण सुरुवातीला घातलेले, त्यामुळे आता पण आपण कमी कमीच मसाले वापरलेत। तर आता हे तेल सुटेपर्यंत आपण चांगले मसाले भाजून घेऊया। आता मसाला
चांगला कढईला सुटायला लागलेला आहे आणि ह्याला तेल पण सुटलेलं आहे. तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालून घेऊया. मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता मसाले आपण मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आपण चिकन घालून घेऊया. चिकन घालून आपण हे ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया. तर ग्रेव्ही इथं थोडी घट्ट वाटते, त्यामुळे मी अजून थोडं पाणी ह्यामध्ये ॲड करते. आपल्याला हे 10 मिनिटासाठी ह्या चिकनला ग्रेव्हीमध्ये शिजवायचं आहे, त्यामुळे आपण थोडंसं पाणी इथं ॲड करतोय. तुम्हाला ग्रेव्ही जशी हवी असेल त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता. आता ह्याला उकळी आलेली आहे, तर आता आपण गॅस कमी करून हे 10 मिनिटासाठी शिजवून घेऊया. आता 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं चिकन एकदम तयार झालेलं आहे आणि ग्रेव्हीसुद्धा घट्ट अशी झालेली आहे. तरी थंड झाल्यानंतर आणखी थोडी घट्ट होते. आता वरून आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. तर आता आपलं हे चिकन टिक्का मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर आता तुम्ही चपाती किंवा रोटी नान सोबत खायला सर्व करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.